आपण पाहू शकता हे सोयाबीन मसाला खूप मस्त झालेला आहे, चमचमीत झालेला आहे, एकदम भन्नाट झालेला आहे। हे सोयाबीन मसाला बनवत असताना आपण काही टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुमचा जे सोयाबीन आहे ते असा रबरासारखा होत असेल, तर ह्या टिप्स किंवा ही रेसिपी तुम्ही फॉलो केली तर तशा प्रकारे तुमचं सोयाबीन होणार नाही। सोयाबीन आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहेच, याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात, एक प्रोटीनचं चांगलं स्रोत आहे, त्याचबरोबर हार्टसाठी पण चांगलं आहे। आपली जी चयापचय क्रिया आहे ती व्यवस्थित चालण्यासाठी याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत। तुम्ही हे प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये याचा समावेश करावा असं डॉक्टर आणि डायटिशियन आपल्याला सांगत असतात। डायटिशियनच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे आपल्या आहारामध्ये कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकता, घेऊ शकता। चला तर मग आज आपण अशीच मस्तशी चमचमीत सोयाबीनची मसाला भाजी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे 100 ग्रॅम सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत। इथे गॅसवरती 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी यायला लागली की आपण त्याच्यामध्ये जे सोयाबीन घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही सोयाबीन चंक्स लहान किंवा मोठे घेऊ शकता आणि साधारण 5 मिनिटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत। आणि छान असं उकळल्यानंतर हे आपले चंक्स सॉफ्ट झाल्यानंतर आपण खाली काढून घेऊयात। खाली काढल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये हे काढून घेणार आहोत। हे गरम आहेत त्याच्यामुळे आणि हे सॉफ्ट झालेले आहेत। आपण अशा प्रकारे हे काढून घेऊयात। हे पाणी आपण गरम करत असताना थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड केलं तरीही चालेल किंवा नाही केलं तरीही चालेल। आणि अशा प्रकारे सोया चंक्स आपण हे स्क्वीज पिळून घेणार आहोत, त्यातलं पाणी काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेणार आहोत। हे आपण पाणी काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपले सोयाबीन रेडी झालेले आहेत। हे सोयाबीन पहिले छोटे असतात आणि नंतर हे भिजवल्यानंतर किंवा गरम पाण्यात घातल्यानंतर त्याची क्वांटिटी जास्त झालेली आहे। आता या सोयाबीनमध्ये घालण्यासाठी आपण एक मॅरिनेशन तयार करत आहोत। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे दही आंबट नाही आहे। आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात। 2 चमचे धने पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर इथे बेडगी मसाला घेतलेला आहे, तो आपण 1.5 चमचा वापरणार आहोत। तर इथं तुम्हाला काश्मीरी मिरची पावडर वापरायची असेल तर वापरू शकता। ही बेडगी मिरची पावडर थोडीशी तिखट असते। पाव चमचा आपण हळद वापरणार आहोत। अर्धा चमचा घरचा जो काळा मसाला आहे तो वापरलेला आहे। त्याचबरोबर इथे अर्धा चमचा मटन मसाला वापरलेला आहे आणि अगदी पाव चमचा आपण मीठ वापरलेलं आहे। हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। हे छान एकजीव करून घेऊयात। आपल्याला इथे दही आंबट वापरायचं नाही आहे। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण जे सोया चंक्स घेतलेले आहेत याच्यामध्ये ॲड करणार आहोत। सर्व जे मिश्रण आहे याच्यामध्ये घालूया। असं मॅरिनेशन केल्यामुळे आपल्या सोयाबीनला आतपर्यंत मसाले जातात आणि आपला सोयाबीन जो मसाला आहे तो खूप मस्त लागतो, भन्नाट लागतो। आता हे सर्व छान मिक्स केलेलं आहे। आता हे झाकून ठेवूयात। साधारण अर्ध्या तासासाठी हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी देखील चालेल, 1-2 तासासाठी ठेवलं तरी चालेल। याच्यानंतर आपण इथे खोबरं घेतलेलं आहे। हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। साधारण पाव वाटी आपण हे खोबरं घेतलेलं आहे। उभे काप करून छान असे परतून घेतले आहेत। थोडेसा रंग बदलला की काढून घेतलेले आहेत। 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। ते छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, थोडीशी दालचिनी, 2-3 लवंग, 2-3 मिरे घेतलेले आहेत आणि 2 वेलची घेतलेल्या आहेत। हे सर्व मसाला याच्यामध्ये घालून आपल्याला 4 मिरच्या पण हिरव्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे स्लाइस करून घेतलेले आहेत। हे आपण सर्व घालूयात। कांद्याचा थोडासा रंग बदलला की हे सर्व आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि 4-5 मिनिटासाठी छान परतून घेणार आहोत। कांद्याचा छान असा खरपूस असा रंग झाला, थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आणि टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले की आपण हे काढून घेणार आहोत। याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर आपण घेतलेली आहे। हे जे सर्व मिश्रण आहे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। सर्व साहित्य खोबरं, कांदा, टोमॅटो जे काही आपण घातलेलं आहे ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि मूठभर कोथिंबीर आपण घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे। तर याच्या सर्वाची पेस्ट करून घेतली आहे
आपण पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे. आता इथे गॅसवरती एक कढई किंवा पॅन घेतलेला आहे. तो छान गरम झाला की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घातलं तरी चालेल. आणि इथे 2 चमचे आपण तेल घालणार आहोत. 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर जास्त तूप आवडत असेल तर जास्त तूप घातलं तरीही चालेल. त्याच्यानंतर काही खडे मसाले घालणार आहोत. जिरे, दोन्ही प्रकारच्या वेलची, दालचिनी, चक्री फूल, मिरे, लवंग आणि तमालपत्र घालणार आहोत. 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 1 चक्री फूल घातलेलं आहे. 2-3 मिरे आणि लवंगा 2-3 आणि 2 तमालपत्र घातलेले आहेत. अशा प्रकारे हे खडे मसाले छान असे थोडेसे परतले की आपण त्याच्यामध्ये जो आपण मसाला केलेला आहे तो आपण मसाला याच्यामध्ये घालणार आहोत. हे छान परतल्याशिवाय घालायचं नाही. गॅस आपला लो टू मीडियम हीटवरती ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपला मसाला आपण ॲड केलेला आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. ऑलरेडी सर्व याच्यातला आपण परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. हे लाल तिखट म्हणजे घरी केलेलं लाल तिखट आहे लवंगी मिरचीचं, म्हणून मी एकदम थोडंसंच घातलेलं आहे. तुम्हाला तिखटाला जर हा मसाला कमी करायचा असेल सोयाबीनचा मसाला तर तुम्ही जास्त तिखट घालू नका. एकदम थोडं तुम्हाला हवं आहे तेवढंच घाला. आता याच्यामध्ये 2 चमचे आपण कसुरी मेथी घेतलेली आहे. थोडीशी चुरून बारीक हातावरती करून घेतली आहे. ती आपण घालणार आहोत आणि हे छान परतून घ्यायचं आहे. छान परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सोयाबीन ते आपण घालणार आहोत. साधारण अर्धा तास हे सोयाबीन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 1-2 तासासाठी तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवू शकता. अशा प्रकारे आता हे सर्व मिक्स करूयात. गॅस लो हीटवरती ठेवायचा आहे. आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये लगेच पाणी घालायची गरज नाही आहे. हे छान असं परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे सतत. अशा प्रकारे आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आपण पाहू शकता या मसाल्याचा रंग बदललेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं या भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आपण ॲड करून हे याच्यामध्ये घातलेलं आहे. प्लस अजून 1 कपभर आपण याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करणार आहोत. सोया चंक्स लहान मोठे आहेत त्याच्यावरती याच्यामध्ये किती पाणी लागणार आहे हे तुम्हाला अंदाज घेऊन टाकावा लागणार आहे. अशा प्रकारे आता लो गॅसवरती आपण हे छान शिजवून घेणार आहोत. साधारण 10 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत आणि पाणी ज्याप्रमाणे तुम्हाला हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता, कमी जास्त आवडीप्रमाणे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे. 1 वाटी आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे आणि चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. मीठ घालत असताना लक्षात ठेवायचं आहे की मॅरिनेशनमध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे. तो अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. साधारण 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपलं सोयाबीन मस्त असं शिजलेलं आहे. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि असाच थिक थोडासा असा सोयाबीन मसाला केलेला आहे. भाजी शिजून थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होणार आहे ग्रेव्ही. त्या अंदाजाने तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करा आणि आपल्या आवडीप्रमाणे थिक तुम्ही ही सोयाबीनचा मसाला करू शकता. आपण पाहू शकता ही भाजी प्रोटीनयुक्त मस्त अशी झालेली आहे आणि शिजली देखील आहे. याचा मसाला आतपर्यंत गेलेला आहे. खूप मस्त लागते, भन्नाट लागते. ही रेसिपी नक्की करून पहा. आरोग्यदायी रेसिपी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता. तर आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अजून आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या भागामधील स्पेशल रेसिपी कोणत्या आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.